महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना युवक संघटना आणि अहिल्यादेवी होळकर महिला महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्हार सेनेचे अध्यक्ष बबन रानगे होते। या कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते 10वी 12वी आणि कला क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी अहिल्यादेवी होळकर यांचं एक चांगलं स्मारक कोल्हापूरमध्ये उभं करता आलं याचा मनस्वी आनंद असल्याचं सांगितलं। आपल्या देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे, त्यामुळे भविष्यकाळात काय करायचं हा प्रेरणास्रोत आपल्याकडे आहे हे येणाऱ्या पिढीला सांगणं गरजेचं आहे। सध्या वैचारिक प्रदूषण वाढलंय, त्याविरुद्ध लढण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि संघर्ष प्रेरणादायी असल्याचं त्यांनी सांगितलं। एक वैचारिक प्रदूषण आहे आणि या वैचारिक प्रदूषणामध्ये चांगले विचार सांगणाऱ्यांची संख्या आज दुर्दैवाने कमी होत चालली आणि म्हणून अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं जो इतिहास अहिल्याबाईंनी रचला, होळकर कुटुंबियांनी रचला, तो इतिहास नव्या पिढीला सांगणं गरजेचं आहे। फक्त जयंती आणि पुण्यतिथी करून आम्हाला चालणार नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन ज्या विचारांना अहिल्याबाईंनी लढा दिला, राज्य टिकवलं, ती जिद्द आणि तो संघर्ष करण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल। सध्याच्या पिढीपुढं अनेक प्रलोभनं आहेत, त्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं मोबाईल आणि इंटरनेट आहे। ते जितकं चांगलं आहे तितकंच वाईट आहे। त्याचा दुरुपयोग कसा थांबवता येईल यावर भविष्य टिकून आहे। ही प्रलोभनं दूर करून मन घट्ट करणं, संयम ठेवणं, स्टेबल माइंडनं विचार करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। पेशन्स आजच्या पिढीचा कमी होत चाललाय, तो उद्याच्या काही काळात घातक असणार। मला ताबडतोब मिळालं पाहिजे, मला हे झालंच पाहिजे, असंच घडलं पाहिजे, मी सांगतो तेच व्हायला पाहिजे, ही जी मानसिकता आत्ताच्या आमच्या 18 आणि 25च्या वयोगटामध्ये आलेली आहे, ही उद्याच्या काळात आम्हाला हानिकारक असणार आहे। उद्याच्या काळात आम्ही ज्यावेळी प्रगती करू आमच्या करिअर म्हणून, त्यावेळी हा विचार आमच्या पिढीला या ठिकाणी रोखणारा असणार आहे। आणि माझी या नव्या पिढीला विनंती आहे की थोडं स्टेबल माइंडनं, थोडं या सगळ्या गोष्टीचा विचार येणाऱ्या भविष्यकाळात करणं गरजेचं आहे। गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी यावेळी बोलताना IPS बिरदेव डोणे यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून विद्यार्थ्यांनी पुढे जावं आणि आईवडील तसंच समाजाचं नाव मोठं करावं असं आवाहन केलं। मल्हार सेनेचे अध्यक्ष बबन रानगे यांनी आपल्या मनोगतात आमदार सतेज पाटील यांनी स्वखर्चातून कोल्हापुरात ऐतिहासिक असा अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारल्याबद्दल आभार व्यक्त केले। यावेळी महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, पणन महाराष्ट्र सरव्यवस्थापक सुभाष घुले, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता BL हजारे यांनीही मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमाला गोकुळ दूध संघाचे संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, गडिंग्लजचे माजी नगराध्यक्ष निरुपमा बन्ने, यशवंत बँकेचे संचालक बाबूराव रानगे, नितीन दळवाई, शिवाजी विद्यापीठातील अहिल्यादेवी होळकर अभ्यासन केंद्राचे प्रमुख मच्छिंद्र गोखले, प्रकाश एडगे, आनंद बनकर, शहाजी सिद्ध, मेघना गावडे यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।